ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट करंटसाठी सर्किट ब्रेकरचे टेस्ट ट्रिपिंग वैशिष्ट्यवरील या सत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। या सत्राच्या शेवटी आपण ह्यात सक्षम व्हाल। चाचणी ट्रिपिंगसाठी रिले आणि सर्किट ब्रेकर कनेक्ट करा। ट्रिपिंग करंटसाठी करंट इंजेक्शन युनिट सेट करा। ट्रिपिंग करंट निश्चित वेळेच्या अंतरासाठी सेट करा। अत्यंत व्यस्त वैशिष्ट्यासाठी करंट सेट करा, म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट। इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे। इलेक्ट्रिशियन टूल किट, एअर सर्किट ब्रेकर 400 एम्पियर्स 415 वोल्ट्स, ओव्हर करंट रिले मॅन्युअल सह, करंट इंजेक्शन युनिट मॅन्युअल सह, मल्टीमीटर किंवा ओम मीटर। खबरदारी, मल्टीमीटर वापरताना व्होल्टेज करंट आणि रेझिस्टन्ससाठी सिलेक्टर स्विचचा योग्य मोड निवडा आणि योग्य रेंज देखील निवडा। सुरक्षितता खबरदारी, सर्किट ब्रेकरला वीज पुरवठ्याशी जोडण्यापूर्व अर्थिंग केबल घ्या। सर्किट ब्रेकरच्या ट्रिपिंग सर्किटच्या कोणत्याही भागांचा रंग किंवा वास बदलल्यास ट्रिपिंग सर्किट बदला। जर करंट ब्रेकरचे फिटिंग जड झाले तर ते फ्लॅट फाईलद्वारे फाईल करा। सर्किट ब्रेकरचे साईल टर्मिनेशन घट्ट करा। सर्किट ब्रेकरची अंतर्गत वायरिंग केबल खराब झाल्यास ती बदला। तपासल्यानंतर सर्किट ब्रेकरच्या ट्रिपिंग कॉईल रेझिस्टन्समध्ये मागील मूल्यांच्या तुलनेत फरक आढळल्यास सर्किट ब्रेकर बदला। चाचणी ट्रिपिंगसाठी रिले आणि सर्किट ब्रेकर कनेक्ट करा। रिले, सर्किट ब्रेकर आणि करंट इंजेक्शन युनिट वापरून सर्किट बनवा। सूचना पुस्तकाद्वारे कनेक्शन तपासा आणि सत्यापित करा। टॅप सेटिंग करंट समायोजित करा आणि 1 एम्पियर वर सेट करा। ब्लॉक आकृतीमध्ये दाखवले आहे की करंट इंजेक्शन युनिट हे सबस्टेशनवर मोठ्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये उच्च करंट हाय व्होल्टेजमध्ये वापरले जातात। सर्किट ब्रेकरच्या इलेक्ट्रिकल सिस्टमच्या प्राथमिक बाजूला थेट एक मोठा प्रवाह इंजेक्ट केला जातो। हे सर्किट ब्रेकरला जोडलेल्या ओव्हर करंट ट्रिप रिलेच्या चाचणीसाठी योग्य आहे। ओव्हर करंट रिले ही विद्युत संरक्षण उपकरणे आहेत जी सर्किट उघडण्यासाठी किंवा ट्रिप करण्यासाठी डिझाइन केलेली आहे। एअर सर्किट ब्रेकर ACB। ACB हे इलेक्ट्रिकल स्विचिंग उपकरण आहे जे ओव्हर करंट, अंडर व्होल्टेज आणि शॉर्ट सर्किट पासून इलेक्ट्रिकल सर्किटचे संरक्षण करते। ट्रिपिंग करंटसाठी करंट इंजेक्शन युनिट सेट करा। टॅप सेटिंग करंटच्या सेट मूल्यासाठी पिकअप करंटचे मूल्य पहा आणि रेकॉर्ड करा। डायल मधून गुणक निवडा आणि फॉल्ट करंट सेट करा। संबंधित वेळ निश्चित करा आणि रेकॉर्ड करा। फॉल्ट करंटचे सेट व्हॅल्यू 2 एम्पियर बनते आणि डायलवरील संकेतानुसार रिले वेळेत ट्रिप व्हायला हवे। आता करंट इंजेक्शन चालू करा आणि करंट इंजेक्शन युनिटवर बसलेल्या टाइमवरील ट्रिपिंगचे निरीक्षण करा। TMS डिस्क समायोजित करा आणि वेळ 1.0 ने सेट करा आणि नंतर फिरवणारी ॲल्युमिनियम डिस्क त्याच्या मूळ स्थितीत परत येईल याची खात्री करा। करंट इंजेक्शन युनिट सुरू करा आणि ट्रिपिंगची वेळ रेकॉर्ड करा। टेबलमध्ये वाचन नोंदवा। ट्रिपिंग करंट निश्चित वेळेच्या अंतरासाठी सेट करा। ओव्हर करंट रिले मधील 2 एम्पियर स्लॉटवर टॅप सेटिंग बदला आणि चरणांची पुनरावृत्ती करा। टॅप सेटिंग करंटच्या सेट मूल्यासाठी पिकअप करंटचे मूल्य पहा आणि रेकॉर्ड करा। डायल मधून गुणक निवडा आणि फॉल्ट करंट सेट करा। संबंधित वेळ निश्चित करा आणि रेकॉर्ड करा। फॉल्ट करंटचे सेट व्हॅल्यू 2 एम्पियर बनते आणि डायलवरील संकेतानुसार रिले वेळेत ट्रिप व्हायला हवे।
आता करंट इंजेक्शन चालू करा आणि करंट इंजेक्शन युनिटवर बसलेल्या टायमरवरील ट्रिपिंगचे निरीक्षण करा. TMS डिस्क समायोजित करा आणि वेळ 0.5 ने कमी करा आणि नंतर फिरणारी ॲल्युमिनियम डिस्क त्याच्या मूळ स्थितीत परत येईल याची खात्री करा. इंजेक्शन युनिटवर आणि ट्रिपिंगची वेळ रेकॉर्ड करा. टेबलमध्ये वाचन नोंदवा. अत्यंत व्यस्त वैशिष्ट्यासाठी शॉर्ट सर्किट करंट सेट करा. रिले, सर्किट ब्रेकर आणि करंट इंजेक्शन युनिट वापरून सर्किट बनवा. सूचना पुस्तकाद्वारे कनेक्शन तपासा आणि सत्यापित करा. टॅप सेटिंग करंट समायोजित करा आणि 1 अँपिअर वर सेट करा. डायलवर चिन्हांकित केलेल्या 0.2 स्थितीवर TMS डिस्क सेट करा. डायलच्या करंट इनपुटमध्ये टॅप सेटिंग प्लग घाला आणि डायलवर जास्तीत जास्त गुणांकांचे मूल्य देखील निवडा. फॉल्ट करंट आणि ट्रिपिंग वेळ रेकॉर्ड करा. टॅप सेट मूल्यासाठी पिकअप करंट तपासा आणि करंट इंजेक्टर युनिटमध्ये फ्लॅट करंट सेट करा. स्विच चालू करा आणि वास्तविक ट्रिपिंग वेळ रेकॉर्ड करा. फॉल्ट करंटच्या काही उच्च मूल्यांसाठी चरणांची पुनरावृत्ती करा. संक्षेप. या सत्रात आपण शिकलो चाचणी ट्रिपिंगसाठी रिले आणि सर्किट ब्रेकर कनेक्ट करणे, ट्रिपिंग करंटसाठी करंट इंजेक्शन युनिट सेट करणे, ट्रिपिंग करंट निश्चित वेळेच्या अंतरासाठी सेट करणे, अत्यंत व्यस्त वैशिष्ट्यांसाठी करंट सेट करणे म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट. आशा आहे की तुम्हाला या सत्रातील सर्व कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सत्रात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.